अन तू ये हर माझा का माझे सोनी सोनी अन तू ये हर माझा का माझे सोनी सोनी आता जो तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो बघितलं असेल की इंस्टाला खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती आपण हे टू ट्रॅक क्रिएट केलेलं आहे. अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथून ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण कॅपकट ओपन केलेलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्रोजेक्टचं ऑप्शन असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक आपण हा व्हिडिओ दिल लिरिक्स असेल त्यामध्ये आणि सॉन्ग पण असेल. ठीक आहे, तर सिम्पली तो व्हिडिओ इथून तुम्हाला ॲड करायचा आहे. तुम्ही बघू शकाल की ह्या व्हिडिओमध्ये आपण सॉन्ग पण दिले आणि लिरिक्ससुद्धा दिलेलं आहे. तर हे सर्व दिल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा यायचं आहे आणि तुम्हाला खाली ओव्हरलेज ऑप्शन आहे ना त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेज ऑप्शन येऊन जाईल, त्यावरती क्लिक करून तुमच्या इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर ठीक आहे, तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो ॲड करून घेतलेला आहे. फोटो ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची. अशा प्रकारे नेल्यानंतर आता काय करायचं, हाच फोटो डुप्लिकेट करायचा येते. डुप्लिकेटचं ऑप्शन खाली मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून आणि हा फोटो डुप्लिकेट झाल्यानंतर फोटो असेल तो खाली आणायचा. ठीक आहे, अशा प्रकारे सेम टू सेम दोन फोटो इथून ॲड केल्यानंतर आता हा जो पहिला फोटो असेल दुसरा फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा आणि खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून जे आपण नेटीचा तुम्हाला फोटो इथून ॲड करायचा आहे इथून तुम्ही करू शकता. कोणती पण रील स्टार असेल तुमच्या आवडीची ते इथून ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर ॲड केल्यानंतर हा फोटो आपल्याला लहान करा, अशा वेळी खाली येते ना. ठीक आहे, पुन्हा हा वरचा फोटो पण लहान करा, नॉर्मली करायचा, लय पण नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे लिरिक्स असेल ना तिथे यायचं आहे. तर ठीक आहे, इथं आपले लिरिक्स आहे. तर लिरिक्सच्या आपल्या अशा प्रकारे इथून लहान अजून आपण करूया. ठीक आहे, अशा प्रकारे इथपर्यंत बास आहे. त्याच्यानंतर खालचा फोटोसुद्धा आपल्या लिरिक्सच्या नुसारच म्हणजे किती करायचा त्याची साईज कमी जास्त करायची. तर ठीक आहे, तर हे तुम्हाला काय करायचं, परफेक्ट दोन्ही फोटो सेम टू सेम इथून ॲड करून घ्यायचे लिरिक्सनुसार. आता सांगितलं तशा प्रकारे इथून हे दोन्ही फोटो ॲड केल्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.